मित्रांनो नमस्कार. आज नवरात्रीतला पहिला दिवस. आज सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. नवरात्र म्हटल्यानंतर आणि पुढे दसरा आल्यानंतर सगळ्यांचं ऊर कसं भरून येतंय. आज सगळ्या आपल्या भगिनी पांढऱ्या रंगाच्या साड्या घालून देवळामध्ये अनवाणी जाऊन देवीची पूजा करून हा सगळा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीत साजरा करतात. अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. दसऱ्याला तर मोठं सेलिब्रेशन असतं. हे सगळं घडतं आहे आपल्या आजूबाजूला. पण नेहमीप्रमाणे मला असं वाटतंय की ह्या सगळ्या सणांचा काहीतरी सिग्निफिकन्स आहे ना, प्रयोजन आहे. हे नुसतं उत्सवापुरतं आहे काय, की ह्याच्यामध्ये आणखीन काही आहे जे आपले पूर्वज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. दुर्भाग्याने आपण ते सगळं विसरून गेलेलो आहे. आपण त्या उत्सवामध्ये इतके एनग्रॉस्ड झालेलो आहे, इतके गुंतलेलो आहे की ह्याचा खरा सिग्निफिकन्स काय आहे ते आपण विसरलेलो आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की निदान तो सिग्निफिकन्स काय आहे हा तुमच्यासमोर मांडावा. कारण तो जर कळला तर या सगळ्या सणांचा आपल्याला अर्थ कळू शकतो, गर्भित अर्थ कळू शकतो. मग काय आहे हो हे सगळं जे पुराणातून पौराणिक कथांमधून आलेले हे सगळे संदर्भ जे आहेत, रामाने रावणाचा वध केला असेल किंवा दुर्गेने महिषासुराचा वध केला असेल, हे सगळे आपल्याला पुराणातून आलेले संदर्भ आहेत. ह्याचा आजच्या जीवनाशी संबंध काय, सिग्निफिकन्स काय? तर मला असं वाटतं की हे जरा असं समजून घेऊया. मुळात हे 9 दिवस जे आहेत, असं म्हणतात की दुर्गेला 9 दिवस लागले त्या महिषासुराला त्याचा वध करायला, त्याला मारायला, त्याला संपवायला. आणि रामाने रावणाला दसऱ्या दिवशी मारलं, वध केला त्याचा. याचा सिग्निफिकन्स काय? आता ह्यातले 9 दिवस मुळात हे सिग्निफिकंट आहेत. मुळात हे 9 दिवसाचा उत्सव आहे आणि 9 दिवस लागतात त्या महिषासुराला मारायला असं नाही आहे. पण याचा गर्भित अर्थ असा आहे की महिषासूर असू दे, तो असुर आहे. असुर, बघा गंमत, बघा शब्दातली गंमत बघा. असुर, ज्याचा सूर बिघडलेला आहे तो असुर. आणि इकडे रावण आहे, रावण आहे आणि इकडे राम आहे आणि मध्ये सीता आहे. रामाने रावणाचा वध केला म्हणजे काय झालं एक्झॅक्टली? आपण जरा असं बर्ड्स व्ह्यू घेऊन याकडे बघण्याचा प्रयत्न करूया. मुळात राम म्हणजे काय? राम म्हणजे आपल्यातलं अव्यक्त तत्व, आत्मतत्व म्हणूया पाहिजे तर. रमेति सर्वत्र इति राम, ज्याच्यामध्ये सर्वांमध्ये जे तत्व आहे ते राम. ओके. सीता कोण आहे? सीता हे आपलं व्यक्त तत्व आहे. हे व्यक्त तत्व आहे, आपलं व्यक्त आहे. त्या अव्यक्तातून आपण व्यक्त झालेलो आहे. व्यक्त तत्व ही सीता आहे. आणि या सीतेला खरं ही सीता कुठून निर्माण झालेली आहे? त्या रामातून उत्पन्न झालेली आहे, त्या अव्यक्तातून उत्पन्न झालेली आहे. दिसताना कथेमध्ये जरी ती रामाची भार्या असली तरी आपण जर त्याचा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स बघण्याचा प्रयत्न केला तर हे व्यक्त जे आहे ते त्या अव्यक्तातून, त्या अव्यक्त रामातून निर्माण झालेलं आहे. पण त्या व्यक्ताला रावणासारख्या परत असुराने किडनॅप केलेलं आहे. किडनॅप म्हणजे काय? की तिला धरून नेलेलं आहे. आणि मग हा रावण कोण आहे? ह्याला 10 तोंड काय आहेत? हा रावण आपल्यातल्या त्या प्रवृत्त्या आहेत, त्या व्यक्तावरती ज्यावेळेस ह्या 10 प्रवृत्त्या त्याचा ताबा घेतात त्यावेळेस ते व्यक्त त्या रामापासून विभक्त होतं.
ह्या कोणत्या आहेत? ह्या ज्या 10 प्रवृत्त्या आहेत त्या कोणत्या आहेत? मग त्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर्य आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, अमानवता आहे आणि अन्याय आहे. त्या व्यक्ताला या सगळ्या गोष्टी येऊन चिकटतात, या प्रवृत्ती येऊन चिकटतात. आणि मग काय घडतं? दशहारा, दसहारा म्हणजे ह्या प्रवृत्त्यांवर मात करून ज्यावेळेस तो व्यक्ती त्यातल्या ह्या प्रवृत्त्यांवर मात करतो त्यावेळेस दसरा होतो, दसहारा. त्या दसाना, त्या 10 प्रवृत्त्यांना हरवलं, त्या कामाला हरवलं, त्या क्रोधाला हरवलं, त्या मोहाला हरवलं, त्या लोभाला हरवलं. ह्या सगळ्यांना हरवणं म्हणजे दसरा. आणि हे 9 दिवस त्याच्यासाठी दिलेले आहेत आपल्याला. आपल्या पूर्वजांनी हे 9 दिवस दिलेले आहेत. इंट्रोस्पेक्ट करा, आज जावा, अंतर्मुख व्हा आणि तुमच्यातल्या ह्या ज्या प्रवृत्त्या आहेत त्या जर डोकं काढत असतील तर त्यांना शमवा. नाही तर तो रावण तुमचा ताबा घेणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्यातल्या ह्या प्रवृत्तींबद्दल जागे होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यातल्याच रामाशी येऊन भेटत नाही. तोपर्यंतच्या जीवाची आणि शिवाची भेट होत नाही. आणि जीवाची शिवाशी भेट होणं हे मानवी अस्तित्वाचं परम उद्दिष्ट आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं उद्दिष्ट नाही आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे परम उद्दिष्ट. आणि ते परम उद्दिष्ट साधावं म्हणून आपल्या पूर्वजांनी ह्या सणांची वेळोवेळी पेरणी केलेली आहे की जागे व्हा, समजून घ्या. ह्या सगळ्या ज्या अपप्रवृत्ती आहेत ह्यातून मुक्त व्हा, तर तुमच्याच आत असलेला जो राम आहे त्याला तुम्ही अवेलेबल होता. आणि मग तुमच्यातला जो अस्वस्थ, अस्थिर व्यक्ती आहे त्याची अस्वस्थता आणि अस्थिरता निघून जाते, कारण मग राम तुमचा ताबा घेतो. जोपर्यंत ह्या 10 प्रवृत्त्यांनी तुमचा ताबा घेतलेला आहे तोपर्यंत त्या रावणाने तुमचा ताबा घेतलेला आहे. आणि म्हणून ह्यामध्येच गुरफटून जातो, ह्यामध्येच अस्ताव्यस्त होतो. जागे व्हा, प्रयत्न करा ह्यातून मुक्त व्हायला, म्हणजे तुमच्याच आत बसलेल्या रामाला तुम्ही उपलब्ध व्हाल. म्हणून म्हटलेलं आहे की तुमच्यातल्या रावणाला मारा, त्याचा वध करा आणि हा दसरा साजरा करा. नमस्कार.